नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलवरती. जो आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत, जो शीख धर्माचे सर्वात महत्त्वाचे गुरु आणि शीख धर्माचे संस्थापक म्हणून आपण ओळखले जाते. तुम्हाला माहीत आहे की नाही माहीत, मला काही माहिती नाही. तर आजच्या व्हिडिओमधून तुम्ही हे शीख धर्माची जी काही माहिती आहे, जी स्थापना कुठून झाली, कोणी केली आणि किती गुरु होते, याची सर्व माहिती तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व सांगितलो. तर जे आपण बघत आहोत, जो आज शीख धर्माचा जो काही महत्त्वाचा डाटा आणलेला आहोत आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून, जो शीख धर्माचे संस्थापक म्हणजे जो आपण ओळखलं जातो गुरु नानक म्हणून ओळखले जाते. शीख धर्माचे संस्थापक कोण आहे? गुरु नानक. याचा मी लिहिलेला गुरु नानक कोण आहे? गुरु नानक यांचा जन्म झालेला आहे. यांचा जन्म झालेला आहे तलवंडी. जन्म झालेला आहे तलवंडी. गुरु नानकाचा जन्म तलवंडी कुठे झालेला आहे? तलवंडी. तर याचा जो आपण जन्म झालेला आहे तलवंडीला झालो रावी नदीच्या काठी. हे गाव आहे रावी नदीच्या काठी. तलवंडी कुठे आहे? पंजाबमध्ये आहे. पंजाबमध्ये याचा जन्म 1469. गुरु नानकचा जन्म केव्हा झालेला आहे? 1469 मध्ये. याची खूप मोठी स्टोरी आहे गुरु नानकाची, आणि याचा मृत्यू आपण जे पहिले सोपा ज्याचा डाटा आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नंतर जी माहिती आहे तुम्हाला मी सर्व सांगतो. याचा मृत्यू 1539 मध्ये. केव्हा झालेला आहे? 1539 मध्ये. शीख धर्माचे लोक गुरु नानक याला सर्वात मोठा आणि त्यांच्यामधला सर्वात महत्त्वाचा देव म्हणून म्हटले जातात. त्यांच्या शीख धर्माचे दैवत असे म्हटले तरी चालेल. आणि शीख धर्माचे जो आपला जो ग्रंथ आहे शीख साहेब गुरु साहेब ग्रंथ, शीख धर्माचा ग्रंथ कोणता? गुरु साहेब. हे त्यांचा ग्रंथ आहे. शीख धर्माचा ग्रंथ कोणता आहे? गुरु साहेब. आपण एवढी माहिती बघलेली आहोत. आणि जो गुरु नानक आहे यांनी सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे जो शीख धर्माची स्थापना कोणी केली? गुरु नानक. शीख धर्माची स्थापना कोणी केली? गुरु नानक. आणि जे सुवर्ण मंदिर आहे, सुवर्ण मंदिर कुठे येत आहे? पंजाबला, अमृतसर. सुवर्ण मंदिर त्यांच्यात जे जेवण जे त्याला लंगर असे म्हणतात. लंगर
एकूण सर्वात महत्त्वाचे त्यांचे 5 ठिकाण आहे. जो 5 ठिकाण आहे कोणी पडलेलं आहे? गुरु अर्जुन देव. गुरु अर्जुन देव 5वे गुरु आहेत हे अर्जुन देव. यांनी 5 ठिकाण महत्त्वाचे पाडलेले होते. त्याच्यातून सर्वात महत्त्वाचे 5 ठिकाण त्यांचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. तर आपण ते पण माहिती आणलेलं आहे बघा. 5 ठिकाण तुम्हाला दिसत आहे. एक आहे अमृतसर, दुसरे नंबरचे दमदमा साहेब, आणि तिसरे नंबर ते केशवगड साहेब, आणि चौथे नंबरचे पटना साहेब, आणि हुजूर साहेब जो आपल्या नांदेडमध्ये आहे. हुजूर साहेब. कुठे? हुजूर साहेब आपल्या नांदेडमध्ये आहे. आणि एकूण शीख धर्माचे गुरु एकूण 10 गुरु आहेत. टोटल 10 आहे. गुरु नानकला आपण पकडून एकूण 10 गुरु आहेत. तर 10वे गुरु आपले जो गुरु गोविंद सिंग, तेज बहादूरचा पुत्र गुरु गोविंद सिंग याला आपण ओळखले जातो. तर सर्वात महत्त्वाचे 5 जे गुरु आहे मी आणलेला इथं. पहिल्या नंबरचा गुरु आहे गुरु अंगद देव. कोण आहे? गुरु अंगद देव. 9व्या नंबरचा गुरु आहे जो तेज बहादूर साहेब, आणि 10व्या नंबरचा गुरु आहे जो गुरु गोविंद सिंग, आणि 3ऱ्या नंबरचा गुरु आहे गुरु अमरदास आहे, आणि 5व्या नंबरचा गुरु आहे जो गुरु अर्जुन देव आहे. कोण आहे? गुरु अर्जुन देव. यांनीच 5 ठिकाण महत्त्वाचे पाडलेले आहे गुरु अर्जुन देवने. तर अशी आजची माहिती आपण या व्हिडिओमध्ये गुरु नानक 15व्या शतकात, इसवी सन 15व्या शतकात शीख धर्माची स्थापना गुरु नानकने इसवी सन 15व्या शतकात केलेली आहे. 15व्या शतकात यांची खूप मोठी दुविधा, या गुरूंची खूप हानी या धर्माच्या स्थापनेसाठी झालेली आहे. खूप लोकांचे प्राण या शीख धर्माच्या स्थापनेसाठी खूप लोकांचे बलिदान गेलेले आहे. आपल्याला यांचा इतिहास वाचल्यानंतर कळेल की यांच्यामधून खूप सारे जे गुरु आहेत हे बलिदान देऊन इथपर्यंत आलेले आहे. जे गुरु नानक हे सर्वात महत्त्वाचे जे हुजूर साहेब आहे, आणि सुवर्ण मंदिर जो आहे ना, सुवर्ण मंदिर जो पंजाबला स्थित आहे, सर्वात मोठे सोन्याचे पूर्ण जो यांची गुरुद्वारा आहे ते पूर्ण सोन्याची असते. सोन्याची आहे तिथं पंजाबला. तर सर्वात जास्त पंजाबला शीख धर्माचे लोक राहते. आणि जे हुजूर साहेब आहे नांदेडमध्ये आहे, हे पण जे वरून मुघलांचा जो असर पडत आलेला आहे तो खालपर्यंत इथपर्यंत येऊन थांबलेला आहे. गुरु शीख धर्माची जो वरून उत्तरपासून जम्मू काश्मीरपासून ते खाली महाराष्ट्राच्या नांदेड या ठिकाणापर्यंत गुरु हे सर्वात शेवटचा त्यांचा जो आपण हे म्हणू शकतो जो हुजूर साहेब हे इथं आपल्याला बघायला दिसून येते नांदेडमध्ये. याच्या खाली पण असेल, पण हे सर्वात महत्त्वाचे 5 मधून हुजूर साहेब नांदेडच्या मध्ये आपल्याला बघायला मिळते. असेच जो गुरु नानक इसवी सन 15व्या शतकात एंडिंगमध्ये जो शीख धर्माची स्थापना केलेली आहे. अशा आयोगाने खूप सारे प्रश्न विचारलेले आहे, आणि ते आपल्याला आध्यात्मिकसाठी पण माहिती पाहिजे, नॉलेजसाठी पण माहिती पाहिजे. म्हणून आजचे व्हिडिओ आपण त्याच्या उद्देशाने बनवलेला आहोत, किंवा लोकांना, विद्यार्थीला सर्व माहिती राहावं की आपल्या शीख धर्माची स्थापना कोणी केली, काय केली. एवढा जिद्दनं ते आपल्या देवाला मानते, इतर कोणत्या देवाला न मानता. पण या समाजाचा खूप मोठा बलिदान या शीख धर्माच्या स्थापनेत आपल्याला दिसून येते. जो कोणी इतिहास वाचला आहे त्यांनाच तो माहिती आहे. कारण की या
शीख धर्माच्या स्थापनेसाठी खूप सारे तरुण बलिदान दिलेले आहे. जो गुरूंनी खूप बलिदान दिलेले आहे. एकूण आपले 10 गुरु आहे महत्त्वाचे, एकूण 10. तर सर्वात शेवटचा जो आपला गुरु आहे गुरु गोविंद सिंग आणि सर्वात पहिला जो आहे आपला गुरु नानक. अशी काही महत्त्वाची आपण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघलेला आहोत. अशीच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.